नमस्कार, फ्लेवर्स अँड क्युअर्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आपली ही जी रेसिपी आहे आजची, ही खास मी लहान मुलांसाठी घेऊन आली आहे. तुम्हाला माहीतच आहे की लहान मुलांना बिस्किट्स आणि कुकीज हे खूप आवडतात. तर आज जे मी घेऊन आली आहे ही कुकीजची रेसिपी एकदम हेल्दी आहे आणि लहान मुलांना विशेष अट्रॅक्शन चॉकलेट्सचं असतं. तर यासाठी मी यामध्ये चोको चिप्सचा वापर केलेला आहे. तर यासाठी मी आता एका बाउलमध्ये अर्धा कप सेंद्रिय गूळ घेतलेला आहे. हा सेंद्रिय गूळ मी ते वापरण्यापूर्वी मिक्सरला एकदा बारीक फिरवून करून घेतला होता. आणि आता याच सेंद्रिय गुळामध्ये मी पाव कप आणि त्याच्यावरती अगदी 2 चम्मच इतक्या प्रमाणामध्ये घी घातलेलं आहे. आणि आता आपल्याला हे छान इथे अगदी हलकं होईपर्यंत आणि असा ह्याला रंग येईपर्यंत आपल्याला हे छान लाईट अँड फ्लफी होईपर्यंत फेटून घ्यायचं आहे. तर आता आपला तुम्ही बघू शकता गुळाचा आणि तुपाच्या मिश्रणाचा रंग किती बदललेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण घातलेला आहे हाफ कप ओट्स आणि 1 कप होल व्हीट फ्लॉर. त्यासोबतच मी इथे वापरलेलं आहे पाव कप म्हणजे 1/4 कप इतकं बेसन. 1/4 कप मी इथे घातलेलं आहे बारीक केलेले ॲल्मंड्स म्हणजेच बदाम. तर इथे रेसिपीमध्ये वापरण्यापूर्वी मी हे ॲल्मंड्सना थोडंसं रोस्ट करून घेतलं होतं. आणि जसं मी म्हटलं लहान मुलांना विशेष आवडावं यासाठी मी इथे 3 ते 4 टेबलस्पून इतक्या प्रमाणामध्ये चोको चिप्स वापरलेले आहेत. आता तुम्हाला जर हे वापरायचे नसतील तर ते अगदी ऑप्शनल आहे. आता आपल्याला हे जे ड्राय सगळे जे जिन्नस होते ते आपल्याला ह्या तूप आणि गुळाच्या मिश्रणामध्ये इथे छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता आपल्या ह्या मिश्रणाचे कुकीज शेप करून घ्यायचे आहेत. तर ते सोपं व्हावं यासाठी मी इथे अगदी थोड्या प्रमाणामध्ये नॉर्मल टेम्परेचरचं दूध म्हणजे 3 ते 4 चमच इतक्या प्रमाणामध्ये दूध घालून हे छान मिक्स करून घेतलं आहे. त्यासोबतच आपलं बेकिंग पावडर घालणं राहून गेलं होतं. तर आता मी इथे 1 टीस्पून इतक्या प्रमाणामध्ये बेकिंग पावडर घालून ह्यांना छान असं मिक्स करून घेते या मिश्रणाला. आणि नंतर हे जे मिश्रण आहे ते मी फक्त ह्याचे छोटे छोटे पोर्शन्स घेऊन तळ हातावर ह्यांना छान अगदी असं फ्लॅट करून घेतलेलं आहे. छान शेप देऊन घेतला आहे. इथे आपल्याला जेवढं जमेल तेवढे ते कुकीज अगदी फ्लॅट म्हणजे चपटे करून घ्यायचे जेणेकरून हे आपले छान एकसारखे बेक होतील. तर आज हे जे कुकीज आहेत ते मी एअर फ्रायरमध्ये बेक करणार आहे. तर त्यासाठी मी एका एअर फ्रायच्या ट्रेमध्ये असं बटर पेपर ठेवून घेतलेला आहे. आणि हे कुकीज जे छोटे छोटे पोर्शन्स घेऊन मी त्यांना छान हातावरती असं फ्लॅट शेप करून घेतलेलं आहे. तर आता ह्या कुकीजचा पहिली बॅच आपली शेप देऊन रेडी झालेली आहे. तर आता विशेष लहान मुलांना अजून अट्रॅक्ट करावं यासाठी मी ह्याच्यामध्ये वरती थोडेसे चोको चिप्स ठेवून घेत आहे डेकोरेशन. कुकीज आता आपण एअर फ्रायरमध्ये 180 डिग्री सेंटीग्रेडला 10 to 12 मिनिटसाठी बेक करून घेणार आहोत. आणि आता आपले कुकीज तुम्ही बघू शकता इथे छान अगदी याला कलर आलेला आहे. आणि हे थंड झाल्यावरती आपण यांना एका ट्रेमध्ये सेट करून घेऊया. तर तुम्हाला माझी हेल्दी कुकीजची रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कळवा. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. यम्मी.